शाह साहेब म्हटले ते बरोबर आहे ना. पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकार असताना आरक्षण मिळालं नाही. भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार असताना फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं दिलं. ते आमचं सरकार असेपर्यंत आम्ही टिकवलं. महाविकास आघाडीचं सरकार आलं की कोर्टात ते रद्द झालं. म्हणजे कोण कमी पडलं? सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन मध्ये ते आरक्षण टिकवायला मुंबईमध्ये आपण हायकोर्टात टिकवलं. सुप्रीम कोर्टात कोणाचं सरकार होतं? का बरं तुम्ही तिथं सुप्रीम कोर्टापुढे बाजू मांडली नाही? म्हणजे तुमच्या काळामध्ये नाही मिळत आणि मग फडणवीस साहेब होते तेव्हा मिळाला. आता सुद्धा महायुतीचं सरकार आहे. फडणवीस शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण केला कायदा, टिकवला. कोर्टात गेला तरी कोर्टाने त्याला अजून स्टे दिलेला नाही. याचा अर्थ आम्ही महायुतीचं सरकार हे मराठा समाजाला आरक्षण ज्या ज्या वेळी देतं त्या त्यावेळी ते टिकवतं. पण जेव्हा दुसरं कोणाचं सरकार येतं तेव्हा ते आरक्षण का कोर्टात टिकत नाही याचा विचार आता जनतेने केला पाहिजे. आणि माननीय अमित शाह साहेबांचं म्हणणं एकदम रास्त आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अनेक वेळा अल्टिमेटम दिलेला आहे. आता 13 ऑगस्टच्या अल्टिमेटम पर्यंत सरकारची काय भूमिका असणार आहे यावरती तिढा नेमका निघणार आहे की नाही? मान्य मनोज दादा, अल्टिमेटम द्यायच्या अगोदरच कालच मी बैठकीचं नियोजन केलं होतं. तर काल तुम्हाला आपल्याला कोणाला तरी माहित होतं का ते आज विड्रॉ करतील किंवा स्थगित करतील किंवा औषधोपचार घेतील? मी सतत आमच्या प्रशासनाशी काल संपर्कात होतो की आपल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडनं त्यांना विनंती करा, किमान सलाईन तरी घ्या. आमचे डॉक्टर तिथं जात होते, आमचे महसूलचे अधिकारी जात होते. मी लगेच काल बैठकीचं नियोजन केलं. आज सकाळपासून मी बैठक घेतली. मुद्द्यानी आहे सगळ्या शहरांच्या बाबतीत आपण किती पुढे कार्यवाही केली, हैदराबाद गॅजेटच्या बाबतीत किती पुढे कार्यवाही केली, त्याच्यातल्या तुमचे पोलीस केसेस गुन्हे मागं घ्यायची होती त्याच्या बाबतीत काय कार्यवाही केली. परत मनोजदादांची मागणी होती की जस्टिस शिंदे समितीला मुदतवाढ द्या. त्या मुदतवाढीचा प्रस्ताव तयार करायचे आदेश मी दिले. म्हणजे त्या बाबतीतली सूचना या ठिकाणी विभागाला दिल्या. म्हणजे त्यांनी अल्टिमेटम द्यायच्या अगोदरपासून आमचं काम सुरू आहे. आम्ही रोज, मी ते म्हणलं ना, मी त्याच्यासाठी अधिवेशन सुरू होतं तरी काम करत होतो आणि आताही आमचं काम सुरू आहे. त्यामुळं मी एवढंच आपल्याला एका ओळीमध्ये सांगेन, जे आश्वासन माननीय मनोजदादांना सरकारनं दिलेलं आहे ते कायद्याच्या चौकटीत लॉ फ्रेम मध्ये बसणाऱ्या पद्धतीनं पूर्ण करण्यासाठी जे जे करावं लागेल ते वेळ वाया न दवडता हे सरकार करत आहे. नाही, एक मराठी संपू दे ना, मराठी संपूया लगेच. मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत आणि म्हणून फक्त